हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आम्ही गावी निघलो होतो, म्हणजे माझ्या सासरी लांडेवाडीला, जे की मंचरपाशी आहे. आणि दरवर्षी आम्ही जातो यात्रेला. तर याही वर्षी नेहमीप्रमाणे आम्ही यात्रेला चाललो होतो. आम्हाला सगळे घरातले देव वगैरे घेऊन जातो, ज्यांची की भेट वगैरे करतो. आणि मी आणि आर्यन कसे दिसत आहेत नक्की सांगाल. आम्ही तिथे पोचलो तर तिथे भैरवनाथाची यात्रा असते दरवर्षी. आणि म्हणतात हे मंदिर खूप जागृत आहे, देवस्थान ते, ज्याचा की अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि आरती वगैरे करून आम्ही निघालो. तिथे आर्या एका शॉपमध्ये थांबली आणि तिला पेप्सी वगैरे भेटली आणि ती खूप खुश झाली, कारण इथे तिला भेटतही नाही आणि आम्ही देतही नाही. तर हे जे गुलाबजामुन आहे ते लहानपणी कोणी कोणी खाल्लेत नक्की सांगाल. मी तर खूप खाल्ले आणि माझे फेवरेट होते. गावात आलो तर निलेच्या काकाचं घर मेन गावामध्येच आहे, तर त्याच्यासमोरच असं सगळं स्क्रीन वगैरे आणि यात्रा भरलेली होती. आर्यनला तर काय मोकळा परिसर भेटला होता, तो फक्त इकडून तिकडे पळत होता. मग मुलांना थोडी टॉय वगैरे घेतलीच. आणि तिथे एक आंब्याचं झाड होतं आणि खूप छान कैऱ्या आलत्या, आंबट होत्या पण खायला मला छान वाटत होतं. आणि ॲक्च्युली आम्ही राहणार नव्हतो, तर राहण्याचा प्लॅन झाला मुलांनी. आम्ही काय कपडे वगैरे घेऊन आलो नव्हतो, तर म्हटलं मग चला मुलांना माझ्या सासूबाईंपाशी सोडलं. आणि मस्त असं मी मंचरला दोघेच खूप दिवसांनी असं दोघे बाहेर पडलो होतो. तर म्हटलं कपडे वगैरे शॉपिंग करावी. रिटर्न आलं तर माझा मुलगा बटाटे आणि टरबूज विकत होता. नंतर आम्ही बैलगाड्यांची शर्यत पाहायला गेलो, पण ती संपली होती. आणि इथे लांडेवाडीमध्ये खूप छान असं मोठं प्रशस्त स्कूल आहे, म्हणजे खूप भारी आहे. मला खूप आवडलं ते स्कूल. मग थोडंसं तर पाण्यात वगैरे बसले सगळेजण. ॲक्च्युली मी बसते नाही, मला खूप भीती वाटते. ते मुलांना थोडंसं खेळवलं. आर्या एकदा त्या पाण्यात बसली होती, पण तिला परत एकदा पाण्यात बसायचं होतं, तर आर्यनने मागे लागला होता की मलाही त्या पाण्यात बसायचं आहे. नंतर आर्यनला थोडं शॉपिंग केली. तर आर्यनला हा गॉगल कसा दिसतोय नक्की सांगाल. आम्ही संध्याकाळी या उंबर हॉटेलला मंचर रोडवरती आहे तिथे आम्ही जेवायला गेलो. तिथलचं परिसर वगैरे सगळं छान आहे, पण मला तिथलचं पर्सनली जेवण तेवढं आवडलं नाही. आम्ही पनीरची भाजी, मसूरची भाजी मागवली होती. भाजी खूप असं खराब स्मेल करत होती. तर आमचं जेवण वगैरे झालं. तर आजपुरतं एवढंच. बाय. माझी व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक, फॉलो आणि शेअर करा.